आपल्या आजूबाजूला तुम्ही एक गोष्ट नक्की पाहिली असेल, काही लोक 60 नंतरही टणक असतात, छान चालतात, बोलतात, हसतात, त्यांच्या आठवणी ताज्या असतात आणि काही जण 65-70च्या आतच शरीर जणू सांगायला लागतं, आता माझ्याच्याने फार काही होत नाही. असं का होतं? 80 हा काही जादूचा आकडा नाही, तो केवळ नशिबाचा खेळ देखील नाही. तो ठरतो आपल्या रोजच्या सवयींनी, शरीराची आपण केलेली जपणूक किती यावर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरीर देत असलेल्या छोट्या छोट्या इशाऱ्यांकडे आपण वेळेवर लक्ष दिलं का नाही यावर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10 ठोस शास्त्राधारित कारणं ज्यामुळे भारतीय आणि विशेषतः आपल्यासारख्या महाराष्ट्रीयन ज्येष्ठ नागरिकांना 80 पार करणं कठीण का जातं. पहिली काही कारणं महत्वाची आहेतच, पण शेवटची 2 कारणं अशी आहेत जी संपूर्ण चित्रच बदलून टाकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण क्रमांक 10, निवृत्तीनंतर शरीराची हालचाल अचानक कमी होणं. नोकरीत असताना माणूस नकळत किती हलत असतो बघा. उठणं, तयार होणं, बस पकडणं, जिने चढणं, बाजारात जाणं, इकडून तिकडे फिरणं म्हणजे शरीराला रोज काम मिळत असतं. पण निवृत्तीनंतर आता आराम करायचा आणि हाच आराम हळूहळू अति आराम बनतो. मग 2 तास खुर्चीत, मग थोडा टीव्ही, मग थोडी डुलकी, मग पुन्हा बसणं. शरीराला हालचाल मिळाली नाही की सांधे कडक होतात, स्नायू सैल पडतात, श्वास पटकन लागतो आणि शरीराची झुंज देण्याची ताकद कमी होत जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा, शरीर वापरलं तर टिकतं, न वापरलं तर गंजतं. आपल्या या गोल्ड एज ज्ञान चॅनलवरती असे किमान 8 ते 10 व्हिडिओ आहेत जे तुम्हाला हालचालीचं महत्व समजावून सांगतील. ते नंतर आवर्जून पहा. कारण क्रमांक 9, ताटात प्रेम खूप पण समतोल कमी. आपल्या घरात प्रेमानं वाढलं जातं. पोहे, उपमा, भात, पोळी, बटाट्याची भाजी, चहा, बिस्किट, गोडधोड, फराळ, लोणचं, पापड. यात वाईट काही नाही हो, पण अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा ताटात कडधान्य कमी, डाळ कमी, फळं कमी, भाज्या कमी आणि मीठ, तेल, मसाला, साखर जास्त होऊ लागते. मग हळूहळू पोट वाढतं, पोटाचा घेर वाढतो, शरीर जड होतं, रक्तदाब वाढतो, रक्तातील साखर वाढते आणि रक्तवाहिन्यांवरचा ताण वाढतो. आणि मग पुढे जाऊन हृदय, मूत्रपिंड, डोळे, मेंदू सगळ्यावर त्याचा परिणाम दिसू लागतो. म्हणून प्रश्न हा नाही की भात खाऊ का नको, प्रश्न हा आहे ताटात समतोल आहे का. कारण क्रमांक 8, स्नायूंची होणारी शांत घट. हे कारण अनेकांच्या लक्षातच येत नाही. लोक म्हणतात वय झालं की अशक्तपणा येणारच, पण प्रत्येक अशक्तपणा हा वयामुळे नसतो. अनेकदा तो स्नायू कमी होण्याचा म्हणजे मसल लॉस होण्याचा इशारा असतो आणि वयानुसार शरीरातील ताकद हळूहळू कमी होत जाते. खुर्चीतून उठताना आधार घ्यावा लागतो, जिन्याची भीती वाटू लागते, थोडं चाललं की दम लागतो, हाताची पकड कमी होते. ही साधी बाब वाटते, पण पुढे जाऊन हीच गोष्ट पडणं, फ्रॅक्चर, परावलंबित्व यांना निमंत्रण देते. आणि वृद्धापकाळात मंडळी खरी श्रीमंती कोणती किंवा ती कशी ओळखायची माहितीये का? बँकेतल्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत यावरून नाही, तर तुमच्या पायातील ताकद, तुमच्या कमरेतील बळ आणि स्वतःच्या जोरावर उठण्याची क्षमता हीच खरी श्रीमंती. कारण क्रमांक 7, मनानं एकटं पडणं. हा मुद्दा लोक फार कमी गांभीर्यानं घेतात. घर आहे, मुलं आहेत, टीव्ही आहे, फोन आहे, पण तरीही माणूस एकटा असू शकतो. जोडीदार गेल्यावर, मित्रमंडळी कमी झाल्यावर, मुलं दूर राहू लागल्यावर किंवा घरात असूनही आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही असं वाटू लागल्यावर मन आतून कोमे जायला लागतं. असं मन रोज थकलं, उदास राहिलं, गप्प राहिलं, निरुत्साही राहिलं की त्याचा फटका फक्त मनाला बसत नाही, तो शरीराला देखील बसतो. मग खाणं कमी होतं, चालणं कमी होतं, औषधं वेळेवर घेतली जात नाहीत, झोप बिघडते, रक्तदाबामध्ये चढ उतार होऊ लागतो. म्हणूनच एकटेपणा हा फक्त भावनेचा प्रश्न नसतो, तो आयुष्य कमी करणारा धोकाही ठरू शकतो. कारण क्रमांक 6, दात, हिरड्या, तोंड आणि त्यातून सुरू होणारं अशक्तपण. हा मुद्दा बहुतेक घरात दुर्लक्षित राहतो. दात नाहीत तर मऊ खाऊ, हिरड्या दुखतात पण चालेल,
तोंड कोरडं पडतंय, पण काय करणार, वय झालंय असं म्हणून आपण हा प्रश्न लहान समजतो. पण विचार करा, दात नसतील, चावता येत नसेल, तोंड दुखत असेल तर माणूस काय खाईल? मऊ, गिळायला सोपं, पटकन खाता येईल असं काहीतरी. म्हणजे मग त्याचा काय परिणाम होतो? कडधान्य कमी खाल्ली जातात, फळं कमी होतात, सुके मेवे किंवा कोरडे मेवे कमी होतात, कच्च्या भाज्या कमी होतात आणि मग शरीराला हवी असलेली पोषण द्रव्य हळूहळू कमी मिळू लागतात. हळूहळू माणूस पोटभर खातो पण शरीरभर पोषण पोहोचत नाही. म्हणून दातांचा प्रश्न हा केवळ दिसण्याचा नसतो, तो अंगातील बळ टिकवण्याचा देखील प्रश्न असतो. कारण क्रमांक 5, डोळे, कान आणि तोल याकडे होणारं दुर्लक्ष. वृद्धापकाळात फक्त हृदय आणि साखर पाहून भागत नाही. तुमचे डोळे कसे आहेत, तुमचे कान किती ऐकतात, चालताना तोल जातो का, हेही तितकंच महत्वाचं आहे. डोळ्यांवर पडदा येतो, चष्मा बदलायची गरज असते, कान कमी ऐकू येऊ लागतात कानांना, रस्त्यावरचे अंदाज चुकू लागतात, बाथरूम मध्ये घसरण्याचा धोका वाढतो. आणि माणूस जर का एकदा पडला आणि त्याचं आयुष्य म्हणजे पडल्यानंतर त्याचं आयुष्य हे 2 भागात विभागलं जातं असं म्हणतात. एक पडण्यापूर्वीचं आयुष्य आणि दुसरं पडल्यावरचं आयुष्य. खूप वेळा पडणं ही फक्त एक घटना नसते, ती पुढच्या अनेक त्रासांची सुरुवात असते. कारण क्रमांक 4, हवा, धूर आणि श्वासावर होणारा हल्ला. आपल्याला वाटतं धूर म्हणजे फक्त खोकला, पण गोष्ट तेवढीच नसते. रस्त्यावरील धूर, धूळ, वाहनांचा कचरा, घरातील धूर, अगरबत्तीचा अतिरेक, बंद खोलीतील दूषित हवा, हे सगळं आपल्या श्वसन मार्गावर परिणाम करत असतं. श्वासावर परिणाम झाला की चालणं आपोआप कमी होतं, दम पटकन लागू लागतो, हृदयावर ताण येतो, मेंदूला पुरेसा प्राणवायू पोहोचणं अवघड होऊन जातं. म्हणून हवा दिसत नसली तरी तिचा परिणाम मात्र फार खोलवर जातो. ज्या माणसाला श्वास मोकळा घेता येत नाही त्याची आयुष्याची झुंज देखील कठीण होत जाते. परत एकदा सांगतो, ज्या माणसाला श्वास मोकळा घेता येत नाही त्याची आयुष्याची झुंज कठीण होत जाते. कारण क्रमांक 3, उन्हाचा लपलेला मार. हा मुद्दा महाराष्ट्रात विशेष महत्वाचा आहे, कारण एप्रिल मेचं कडक ऊन 40, 42, 43 डिग्री क्रॉस होतं. दुपारचा प्रवास, पाणी कमी पिण्याची सवय आणि त्यात वरकडी म्हणजे रक्तदाब, साखर, लघवी वाढवणारी औषधं आणि मग शरीर हळूहळू कोरडं पडायला लागतं. तहान सगळ्यांना सारखी लागत नाही. वयानुसार शरीराचा इशारा देण्याची सिस्टीम पण ती कमी संवेदनशील होते आणि मग माणूस म्हणतो मला काही नाही होत त्रास आहे. पण आतून काय सुरू असतं तर पाणी कमी, त्यामुळे रक्त घट्ट होतं, मूत्रपिंडावर ताण येतो, हृदयावर ताण येतो, दम, अशक्तपणा, चक्कर. कधी कधी वृद्धापकाळात मोठा शत्रू एखादा आजार नसतोच, तो उन्हाचा आणि पाण्याअभावी येणाऱ्या ताणाचा असतो. कारण क्रमांक 2, मला काही होत नाही म्हणत राहणारे लपलेले विकार. हे कारण फार मोठं आहे. रक्तदाब दुखत नाही, रक्तातील साखर रोज आरडाओरडा करत नाही, रक्तातील चरबी देखील आवाज करत नाही, म्हणून माणूस सहज म्हणतो मला कुठे काही त्रास आहे, मला काहीच त्रास नाही. पण त्रास नसणं आणि आजार नसणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लक्षात घ्या, या वाक्यातलं मर्मार्थ लक्षात घ्या. त्रास नसणं आणि आजार नसणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक वर्षानुवर्ष रक्तदाब, साखर, हृदयावरचा ताण, श्वसनाचा त्रास यांच्यासह जगत असतात, पण वेळेवर तपासणी होत नाही. आणि मग एक दिवस अचानक चक्कर येते, पक्षाघाताचा झटका येतो, हृदयविकाराचा झटका येतो, मूत्रपिंडाचा बिघाड होतो आणि यातून गोष्ट उघड होते. म्हणून लक्षात ठेवा, शांत बसलेला आजार सर्वात धोकादायक असतो, कारण तो सगळ्यात उशिरा सापडतो. असं काहीतरी मेजर आपल्या आरोग्याची समस्या आली की मग आपल्याला ते इतिहासात जाऊन आपण शोधतो की अरे हो, मला तेव्हा ही लक्षणं जाणवत होती, पण मला वाटलं काही नाही, ते होऊन जाईल ठीक. कारण क्रमांक 1, एक आजार नाही तर अनेक त्रासांची साठगाठ. हे सर्वात महत्वाचं कारण. लोक म्हणतात अमुक काका हृदयविकाराने गेले हो, तमुक मावशींना हेवी डायबिटीस होता म्हणून त्या गेल्या. पण खरं काय असतं, अनेकदा माणसाला एकच विकार हरवत नाही, त्याला हरवतात रक्तदाब,
साखर, कमी चालणं, पायातली किंवा शरीरातली कमी ताकद, डोळ्यांचा त्रास, दातांचा त्रास, बिघडलेली झोप, एकटेपणा, उन्हाचा ताण आणि औषधांतील अनियमितपणा म्हणजे अनेक छोट्या शत्रूंची एक मोठी आघाडी वर्षानुवर्ष तयार होत असते. शरीर त्याच्या काय म्हणता येईल त्याची जी काही मूळ भावना आहे त्यानुसार ते लढत राहतं शरीर, पण एक दिवस त्याची साठवलेली शक्ती कमी पडते. म्हणून भारतीय विशेषतः महाराष्ट्रीयन ज्येष्ठ नागरिक 80 पर्यंत पोहोचण्यात अनेकदा अडखळतात, कारण त्यांना एकच मोठा शत्रू हरवत नाही, अनेक लहान शत्रू मिळून हरवतात. पण मंडळी, हे तर सगळं झाली, आपण 10 कारणं डिस्कस केली. तुम्ही म्हणाल पण यातनं उपाय काय, पुढे काय करायचं, हे तुम्ही तर सगळं सांगितलं. पुढची गोष्ट अशीची गोष्ट आहे, यातलं बरंच काही बदलता येऊ शकतं. जर 60 नंतर माणूस रोज चालला, न कंटाळा करता, न आळस करता तो रोज चालला, त्यानं थोडं हलके व्यायाम केले, ताटात डाळ, कडधान्य, भाज्या, फळं वाढवली, रक्तदाब आणि साखर वेळेवर तपासली, दात, डोळे, कान, झोप हे सगळं महत्वाचं आहे, जे आपण महत्वाचं मानत नाही यांची काळजी घेतली, उन्हाळ्यात पाणी आणि सावलीकडे लक्ष दिलं आणि सर्वात महत्वाचं मनाला एकटेपणाच्या अंधारात जाऊ दिलं नाही, तर 80 हा अवघड डोंगर राहत नाही. म्हणजे 80 हे वय क्रॉस करणं हा अवघड डोंगर राहत नाही, तो सहज गाठता येणारा टप्पा बनू शकतो, जो पुढे तुम्हाला 100 गाठण्याची उमेद देऊ शकतो. म्हणून खरा प्रश्न हा नाही की मी 80 पार करेन का, खरा प्रश्न हा आहे मी रोज अशा सवयी जगतोय का ज्या मला 80 पर्यंत सन्मानानं, स्वाभिमानानं स्वतःच्या पायावर घेऊन जातील. मंडळी, फक्त जास्त जगणं महत्वाचं नाही, ताठकण्यानं, स्वच्छ भानानं आणि चेहऱ्यावर हसू ठेवून जगणं हे त्याहूनही मोठं आहे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. जी लोक आता 60, 65, 70च्या टप्प्यात आहेत ते वेळेवरती जागे होतील, त्यांचं जे काही अति आरामाचं जी लाईफस्टाईल आहे ते बदलायचा ते नक्की प्रयत्न करू शकतील. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यासाठी तो शेअर करा. तुमची काही प्रतिक्रिया असेल, तुमचा काही अनुभव असेल तर ते कमेंट करून सांगा, आम्हाला तो ऐकायला आवडेल. आणि आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि भेटूयात आपण अशाच एखाद्या इंटरेस्टिंग विषयासह, जो तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा असेल, रोजच्या जगण्याचा असेल. भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.